आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। लोकसभेचे जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक 2026 मंजूर केले। विरोधी पक्षाच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आलं। संसदेत खासदार पप्पू यादव यांनी एक अनोखं आंदोलन केलं। पुजाराच्या वेशात येत राम मंदिर देणगी चोरीवरून आंदोलन करत मुद्द्याला एक पुन्हा वाचा फोडली। यासोबत खासदार अमित शाह संसदेतून गायब का असे लिहिलेले बॅनर घेऊन ते पोहोचले। नंदुरबारमध्ये माजी भाजप नेते विजय चौधरी यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणात पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। विजय चौधरी यांच्या मुलानं दिलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी विजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेतले। भाजपच्या गुंडांनी विद्यार्थ्यांचं डोकं फोडलं असा टोला अभिजित दिपकेनं लगावलाय। पोलिसांनी AK-47 चालवली। हे सर्व भाजपचे गुंड आहेत असाही आरोप दिपकेनं केलाय। तुम्ही एक कार्यकर्ता फोडाल तर आम्ही 2 फोडू, असं याची सुरुवात तुम्ही केली। आम्ही युती धर्म पाळतोय अशी प्रतिक्रिया कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिली आहे। संजय राऊतांनी आपल्या ऐपतीप्रमाणे वक्तव्य करावीत अशा शब्दात नितेश राणेंनी राऊतांना सुनावलंय। टिळक कुटुंबियांनी अतिशय विचारपूर्वक हा मान शहांना दिलाय असंही राणे म्हणाले। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या पक्षाशी आणि मतदारांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली। आमिषाला किंवा इतर कारणांना बळी पडून पक्ष सोडणं लोकशाही करता घातक आहे असंही थोरात म्हणाले। सुनील तटकरेंचे भाचे अमोल महाडिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। हर्षवर्धन सपकाळच्या उपस्थितीत महाडिकांचा प्रवेश झालाय। आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। भिवंडी इमारत दुर्घटना घडल्यानंतर सरकारमधील आमदार खासदार मंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली। आमदार रवींद्र फाटक यांनी देखील घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला।